नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गणित विषयावर आधारित पेडागॉजीवरचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न। तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, गणित शिक्षक का मुख्य उद्देश्य क्या होता है? ऑप्शन ए सूत्र याद कराना, ऑप्शन बी गणितीय चिंतन विकसित करना, ऑप्शन सी रटने की आदत डालना, ऑप्शन डी कठीण प्रश्न करवाना। मित्रांनो, आपल्याकडे 5 सेकंद आहेत। योग्य उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे आणि शेवटी आपल्याला सांगायचं आहे की 30 पैकी आपले किती प्रश्न बरोबर आलेत ते। नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आपल्या मित्रांना देखील शेअर करा। तर मित्रांनो, आपल्याला शक्यतोवर जेवढं जास्त होईल तेवढं सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर मला वाटते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाईप केलं असेल तर ऑप्शनच टाईप करायचं आहे आपल्याला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी गणितीय चिंतन विकसित करना। पुढचा प्रश्न बघूया। बच्चों में गणित का भय दूर करने का सबसे अच्छा तरीका क्या है? ए ज़्यादा होमवर्क देना, बी दंड देना, सी खेल आधारित गतिविधियाँ, डी कठीण भाषा का उपयोग। मित्रांनो, योग्य उत्तर जे आहे ते कमेंटमध्ये आपल्याला त्या क्वेश्चन नंबर 2 डॅश जे पण ऑप्शन योग्य असेल ते असं टाईप करायचं आहे मित्रांनो आणि शेवटी बघायचं आहे की आपल्याला किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। सोबत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक पण करा मित्रांनो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी खेल आधारित गतिविधियाँ। पुढचा प्रश्न बघूया। कंस्ट्रक्टिविस्ट म्हणजे निर्माणवादी दृष्टिकोन किससे जुड़ा है? ऑप्शन ए रटने से, ऑप्शन बी शिक्षक केंद्रित शिक्षण, ऑप्शन सी अनुभव से सीखना, ऑप्शन डी परीक्षा आधारित शिक्षा। मित्रांनो, या चारपैकी जे योग्य उत्तर तुम्हाला वाटते ते कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे। 5 सेकंद आहेत आपल्याकडे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अनुभव से सीखना। पुढचा प्रश्न बघूया। मित्रांनो, ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा। टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉब स्टेशन आर असं नाव सर्च केलं की तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल, तिथे ही PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देईल। कमेंटमध्ये सांगायचं आहे ही PDF तुम्हाला हवी आहे की नाही ते। गणित में अनुमान लगाना किस कौशल का भाग है? ऑप्शन ए स्मृति कौशल, ऑप्शन बी आलोचनात्मक सोच, ऑप्शन बी सृजनात्मक कौशल, ऑप्शन डी अनुमानात्मक कौशल। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय वाटते ते कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे। 5 सेकंद आहेत आपल्याकडे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी अनुमानात्मक कौशल। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 5वां, प्राथमिक स्तर पर गणित सिखाने की सर्वोत्तम विधि कौन सी है? ऑप्शन ए व्याख्यान विधि, ऑप्शन बी गतिविधि आधारित शिक्षण, ऑप्शन सी दंड आधारित, ऑप्शन डी पुराणी रटने की विधि। तर मित्रांनो, जर आपल्याला असे प्रश्न समजा CTET मध्ये कोणत्याही विषयामध्ये येत असेल जिथे असे शब्द असतील निगेटिव्ह शब्द जसे की दंड, रटना, असे मानकीकृत असे काही शब्द असतील मित्रांनो, तर त्या ऑप्शनला आपल्याला सरळ डिलीट करायचं आहे मित्रांनो आणि सकारात्मक याच्याकडे जायचं आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल हे कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो। तर मला वाटते तुम्ही सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगितलं असेल। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी गतिविधि आधारित शिक्षण। तर मित्रांनो, असे शब्द आपल्याला दंड, रटणे, मानकीकृत, स्टँडर्डायझेशन असे शब्द आपल्याला डिलीट करायचे आहे मित्रांनो, त्या ऑप्शनकडे आपल्याला बघायचं पण नाही। पुढचा प्रश्न बघूया। स्पाइरल पद्धति में क्या होता है? ऑप्शन ए विषय एक बार सिखाया जाता है, ऑप्शन बी कठिन से आसान पढ़ाया जाता है, ऑप्शन सी एक ही विषय बढ़ती जटिलता के साथ दोहराया जाता है, ऑप्शन डी विषय छोड़ दिया जाता है। याचं योग्य उत्तर काय असेल कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, आपल्याकडे 5 सेकंद आहेत। तर मित्रांनो, स्पायरल पद्धतीमध्ये काय होते तर ऑप्शन सी बरोबर उत्तर आहे, एक ही विषय बढ़ती जटिलता के साथ दोहराया जाता है। पुढचा प्रश्न मित्रांनो, गणित में समस्या समाधान कौशल कैसे विकसित होता है? मित्रांनो, ही आपली जी सिरीज चालू आहे तुम्हाला आवडत आहे का? आपण मराठी, विज्ञान, पर्यावरण, हिंदी या विषयाचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि पार्ट 2 आपण सगळ्या विषयाचे पुन्हा घेणार आहोत। तर तुम्हाला ही सिरीज जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचा तुम्हाला खरंच फायदा होणार आहे मित्रांनो, ही लक्षात ठेवा। आपण प्रत्येक विषयाच्या 300, 400, 500 प्रश्न असे बघणार आहोत मित्रांनो। तर आपला एकच व्हिडिओ आलेला आहे, यानंतर आपले पूर्ण व्हिडिओ लेक्चर येत राहतील मित्रांनो। तर प्रश्न 7वां, गणित में समस्या समाधान कौशल कैसे विकसित होता है? ऑप्शन ए अधिक सूत्र याद करा कर, ऑप्शन बी वास्तविक जीवन की समस्याओं से, ऑप्शन सी अधिक परीक्षा लेकर, ऑप्शन डी केवल बोर्ड पर लिखकर। 5 सेकंद आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वास्तविक जीवन की समस्याओं से। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 8वां, CCE का अर्थ है? CCE का सही अर्थ क्या है? ऑप्शन ए कंटिन्यूअस एंड कंप्रिहेंशन इवैल्यूएशन, ऑप्शन बी कॉमन क्लास इवैल्यूएशन, ऑप्शन सी सेंट्रल चाइल्ड एज्युकेशन, ऑप्शन डी कंप्लीट कोर्स इवैल्यूएशन। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर तुम्हाला काय वाटते 5 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे।
कमेंट करताना प्रश्न क्रमांक 8 डॅश आणि योग्य ऑप्शन जे आहे ते असं आपल्याला टाईप करायचं आहे मित्रांनो. जसे की 8 डॅश आणि मला वाटते समजा याचं उत्तर जे पण असेल समजा कदाचित, तर त्या ए बी सी काही पण जे याचं योग्य उत्तर असेल ते आपल्याला टाईप करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कंटिन्युअस अँड कम्प्रिहेन्शन इव्हॅल्युएशन, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 9वां, गणित में त्रुटियां म्हणजे एरर्स क्या बताती है? ऑप्शन ए बच्चा कमज़ोर है, ऑप्शन बी सीखने का अवसर, ऑप्शन सी सजा की आवश्यकता, ऑप्शन डी विषय हटाना चाहिए. तर मित्रांनो असे मी तुम्हाला पहिलेच म्हणलं सजा, दंड, हटाना, मानकीकृत, रटाना असे शब्द आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे आणि बाकी ऑप्शनचा विचार करायचा आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर काय वाटते तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सीखने का अवसर, ऑप्शन बी सीखने का अवसर. म्हणजे ते जर शिकायची इच्छा असेल तरच ते चुकणार असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. गणित में अमूर्त अवधारणाएं कैसे सिखाई जाती है? ऑप्शन ए सीधे सूत्र याद कराए, ऑप्शन बी ठोस वस्तुओं से, अर्ध अमूर्त कठिन भाषा में समजाए, ऑप्शन डी केवल कॉपी में करवाए. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगायचं आहे. 5 सेकंद आहे आपल्याला. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ठोस वस्तुओं से, अर्ध से अमूर्त, अमूर्त से अमूर्त असं शिकवायचं आहे मित्रांनो. प्रश्न 11वां, ज्यामिति म्हणजे ज्योमेट्री सिखाने का पहला चरण क्या होना चाहिए? ज्योमेट्री सिखाने का पहला चरण क्या होना चाहिए? ऑप्शन ए परिभाषा याद करवाना, ऑप्शन बी वास्तविक वस्तुओं का अवलोकन, ऑप्शन सी प्रमेय सिद्ध कराना, ऑप्शन डी कठीण सवाल देना. तर मित्रांनो इथे बघा याद, कठीण असे शब्द आलेले आहेत, तर ते आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो जेवढं विद्यार्थ्यांना आपण वास्तविक गोष्टीसोबत नॅचरल किंवा अनुभवावर शिकू देणार तेवढं ते जास्त लवकर शिकणार. तर मित्रांनो बी वास्तविक वस्तुओं का अवलोकन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. गणित में वर्कशॉप विधि का उपयोग कब किया जाता है? ऑप्शन ए जब शिक्षक समझाना न चाहे, ऑप्शन बी जब बच्चे लंबे समय तक बैठे रहे, ऑप्शन सी जब परियोजना या मॉडल बनाना हो, ऑप्शन डी जब रटवाना हो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर डी तर कॅन्सल आहे रटवाना, त्यानंतर रटवाना कॅन्सल, त्यानंतर समझाना न चाहे न इथं निगेटिव्ह आला मित्रांनो, त्यानंतर जब बच्चे लंबे समय तक बैठे रहे असं काय मित्रांनो की आपण विद्यार्थ्यांना 4-4 घंटे बसून त्यानंतर आम्ही तुम्हाला शिकवू असं काही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी जब परियोजना या मॉडल बनाना हो. वर्कशॉप कधी लावतो आपण जेव्हा परियोजना व मॉडल बनाना हो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13वां, व्यक्तिगत अंतर का ध्यान कैसे रखा जा सकता है? ऑप्शन ए एक ही काम सबको, ऑप्शन बी सभी को एक जैसा मूल्यांकन, ऑप्शन सी स्तरानुसार कार्य देना, ऑप्शन डी सभी को दंड. तर मित्रांनो इथे निगेटिव्ह शब्द जे तुम्हाला वाटते ते कॅन्सल करा आणि पॉझिटिव्ह उत्तर काय वाटते तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि योग्य उत्तर काय वाटते ते सांगा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दिले असेल असं मी गृहीत धरतो. तर मित्रांनो इथं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी व्यक्तिगत अंतर म्हणजे प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांना कार्य द्यावं लागेल, स्तरानुसार त्यांच्या स्तरानुसार त्यांना कार्य द्यावे लागेल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 14वां, खेलों के माध्यम से गणित सीखने का मुख्य उद्देश्य. ऑप्शन ए समय व्यतीत करना, ऑप्शन बी अवधारणाओं को आसान बनाना, ऑप्शन सी विषय कठीण करना, ऑप्शन डी परीक्षा में कम अंक देना. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 5 सेकंद आहेत आपल्याकडे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही दिलेले असेल असं मला वाटते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी अवधारणाओं को आसान बनाना. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो 15वां. तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो हे आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशनर. इथे तुम्हाला ही PDF हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ही PDF तिथे अवेलेबल करून देईल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज़. गणित में एनोलॉजी का उपयोग किसके लिए होता है? ए बच्चा भ्रमित करने के लिए, बी कठिन अवधारणाओं को सरल से जोड़ने के लिए, सी रटने के लिए, डी अतिरिक्त होमवर्क के लिए. तर मित्रांनो अतिरिक्त, रटणे, भ्रमित असे शब्द आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर 5 सेकंदात तुम्ही दिले असेल मित्रांनो. तर मित्रांनो जेवढं विद्यार्थ्याला आपण कठीण व्याख्या, कठीण अवधारणा सोपं करून सांगेल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी. आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बालकेंद्रित म्हणजे विद्यार्थ्याला मुख्य केंद्र घेऊन त्यानुसार आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया.
बच्चों को लंबी गणनाएं किससे समझ आती है? ए कदम दर कदम प्रक्रिया, बी एक साथ सब बताना, सी सिर्फ उत्तर देना, डी दंड देना. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य उत्तर ए कदम दर कदम प्रक्रिया. पुढचा प्रश्न बघूया. गणित में डायग्नोस्टिक टेस्ट किस लिए होता है? ए वर्ष के अंत में, बी बच्चों की त्रुटि पहचानने के लिए, सी केवल ग्रेड देने के लिए, डी टाइमपास के लिए. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर कदाचित आपल्याला माहीत असेल. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि 30 पैकी किती गुण येत आहेत ते देखील लक्षात ठेवा. तर याचं प्रश्न योग्य उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं बच्चों की त्रुटि पहचानने के लिए, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूया. रिमेडियल टीचिंग क्या करती है? ऑप्शन ए तेज बच्चों को तेज बनाती है, ऑप्शन बी कमज़ोर बच्चों की कठिनाई दूर करती है, सी परीक्षा लेती है, डी दंड देती है. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी कमजोर बच्चों की कठिनाई दूर करने के लिए. मित्रांनो CTETमध्ये असेच प्रश्न येतात, काही वेगळे फिरून येतील ते आपण बघणार आहोत या सिरीजमध्ये. आपले असे खूप प्रश्न होणार आहेत, तर आपला एक पण प्रश्न सुटणार नाही याची आपण काळजी घेऊया. आणि मित्रांनो आपण हे सिरीज कंटिन्यू करणार आहोत. या सिरीजला तुम्ही बघत आहेत, चांगला रिस्पॉन्स येत आहे. तर मित्रांनो ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवू आणि यामधूनच प्रश्न येणार आहेत, असेच प्रश्न येणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवूया. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, अशीच साथ सोबत राहूया मित्रांनो. गणित शिक्षण में चार्ट का उपयोग क्यों? ऑप्शन ए दीवार सजाने के लिए, ऑप्शन बी दृश्य रूप से समझाने के लिए, ऑप्शन सी बच्चों को व्यस्त रखने के लिए, ऑप्शन डी समय बिताने के लिए. मित्रांनो जेवढं सकारात्मक उत्तर देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो 19 प्रश्न झाले, तर यामध्ये कठीण काही नव्हतं. मला वाटते सर्वांचे आतापर्यंत 19 पैकी 19 प्रश्न बरोबर आले असतील. तर ज्यांचे 19 पैकी 19 प्रश्न इथपर्यंत बरोबर आलेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये यस टाईप करा मित्रांनो. आणि ज्यांचे नाही आलेत त्यांनी किती प्रश्न बरोबर आलेत ते टाईप करा मित्रांनो. आणि 30 पैकी किती प्रश्न येणार आहेत ते पण आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी दृश्य रूप से समझाने के लिए. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. शिक्षक को गणित की कक्षा में किस प्रकार की भाषा उपयोग करनी चाहिए? ए कठिन भाषा, बी अस्पष्ट भाषा शब्द, सी सरळ स्पष्ट भाषा, डी बहुत तेज बोलना. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला माहीत असेल सी सरल स्पष्ट भाषा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. वास्तविक जीवन उदाहरण कब उपयोग करने चाहिए? ए जब पुस्तक में नहीं हो, बी केवल अध्याय के अंत में, सी हर नई अवधारणा सिखाते समय, डी कभी नहीं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर डी तर नसूच शकते. तर मित्रांनो बाकी 3मधून काय याचं योग्य उत्तर आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्ही सांगितलं असेल कदाचित. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी हर नई अवधारणा सिखाते समय. पुढचा प्रश्न बघूया. प्राथमिक कक्षाओं में भाग कैसे शुरू करना चाहिए? ऑप्शन ए सीधे लंबा भाग, ऑप्शन बी वास्तविक वस्तुओं से, ऑप्शन सी परिभाषा याद करा कर, ऑप्शन डी परीक्षाओं से. तर मित्रांनो परीक्षा याद परीक्षा अशा गोष्टी आपल्याला इग्नोर करायच्या आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही दिलं असेल असं गृहीत धरतो आणि या प्रश्नाचं उत्तर सांगतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वास्तविक वस्तू असे. सोपं आहे ना मित्रांनो? जर सोपं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा इझी, जर हार्ड वाटत असेल तर हार्ड. मित्रांनो या प्रश्नाचं 23व्या प्रश्नाचं बघूया. ओपन एंडेड प्रश्न क्या बढ़ाते हैं? ए रटने की आदत, बी विश्लेषणात्मक सोच, सी भ्रम, डी याददाश्त. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे रटणे असे शब्द आलेले आहेत, ते आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही दिलेलं असेल आणि तुम्ही दिलेलं उत्तर माझ्या मनाने बी आहे आणि बी करेक्ट उत्तर आहे विश्लेषणात्मक सोच. पुढचा प्रश्न बघूया. बच्चों की रुचि गणित में कैसे बढ़ेगी? ऑप्शन ए कार्यभार बढ़ाकर, ऑप्शन बी उनकी गति के अनुसार सिखाकर, ऑप्शन सी दंड देकर, ऑप्शन डी कठीण सवाल देकर. तर मित्रांनो इथे बघा काही शब्द आलेले आहेत. दंड, कठीण सवाल, कार्यभार या तिन्ही गोष्टी आपल्याला इग्नोर करायच्या आहे आणि ऑप्शन बी बर सोबत जायचं आहे उनकी गति के अनुसार सिखाकर. पुढचा प्रश्न बघूया. गणित गतिविधियों में मैनिपुलेटिव्स क्या होते हैं? ए खिलौने, बी हाथों से प्रयोग करने वाली वस्तुएं, सी महंगी मशीनें, डी केवल पुस्तके. मित्रांनो सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 25वा प्रश्न चालू आहे मित्रांनो. अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या की जे असणार आहे ऑप्शन बी हाथों से प्रयोग करने वाली वस्तुएं. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बच्चों की गणितीय भाषा विकसित होती है ऑप्शन ए किससे होती है? ऑप्शन ए
अधिक बोलने से, ऑप्शन बी सही शब्दावली के उपयोग से, ऑप्शन सी चुप रहने से, ऑप्शन डी केवल लिखने से. ऑप्शन कमेंट करा मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे आपलं बी सही शब्दावली के उपयोग से. प्रश्न 27वां, मूल्यांकन म्हणजेच असेसमेंट का मुख्य उद्देश्य क्या होता है. ऑप्शन ए ग्रेड देना, ऑप्शन बी सीखने में सुधार करना, ऑप्शन सी सजा देना, ऑप्शन डी तुलना करना. तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे ग्रेड देना कॅन्सल, सजा देना कॅन्सल, तुलना करना कॅन्सल, ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत मित्रांनो. पॉझिटिव्ह म्हणजे सीखने में सुधार करना म्हणजे प्रगती होत आहेत मित्रांनो. तर आपला ऑप्शन असणार आहे बी. 28वां प्रश्न, मेटाकॉग्निशन का अर्थ है दूसरों के बारे में सोचना, बी अपनी सीख के बारे में सोचना, सी रटना, डी लिखना. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी अपनी सीख के बारे में सोचना. पुढचा प्रश्न बघूया 29वां, गणित में समूह कार्य क्यों उपयोगी है. ऑप्शन ए बच्चे बात करते हैं, ऑप्शन बी समय बचता है, ऑप्शन सी बच्चे एक दूसरे से सीखते हैं, ऑप्शन डी शिक्षक आराम करते हैं. तर मित्रांनो हे तर नसणारच आहे माहीत आपल्याला. शिक्षक आराम करते हे पण नसणार आहे आणि समयाची काही हेच नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो सी बच्चे एक दूसरे से सीखते हैं. मित्रांनो 29 प्रश्न झालेले आहेत. प्रश्न आखरी बघणार आहोत आपण आणि आपल्याला सांगायचं आहे शेवटी की आपल्याला 30 पैकी किती गुण बरोबर आलेले आहेत ते. तर प्रश्न 30वां, वर्कशीट का उपयोग किस लिए. ए जांचने के लिए, बी अभ्यास के लिए, सी सीखने को मजबूत करने के लिए, डी उपरोक्त सभी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो उपरोक्त सभी म्हणजेच जांचने के लिए, अभ्यास के लिए, सीखने को मजबूत करने के लिए. तर मित्रांनो आपले 30 प्रश्न झालेत. आपल्याला सांगायचं आहे किती प्रश्न बरोबर आले आहेत ते. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांना कमेंट करा आणि शेवटपर्यंत बघण्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.